सन्माननीय व्यासपीठावर माझ्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसलेले सर्व बाल कथाकथनकार, व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या वतीनं हे 21वे बाल साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय नीलाताई आपटे, या संमेलनाचे उद्घाटन आदरणीय मारुतीराव सांबरेकर, प्रबोधिनीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जयंत नार्वेकर सर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाषराव कोळकर सर, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री विक्रम पाटील सर, के जाधव सर, मालोजीराव आष्टेकर सर, आदरणीय सुभाष सुलटणकर सर, अनेक महनीय व्यक्ती सभागृहामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर काही शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, पालक या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज या ठिकाणी संमेलनाचं हे दुसरं सत्र, पहिल्या सत्रामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्ही डोळे भरून पाहिलेला आहात। आता दुसऱ्या सत्रामध्ये श्रवणीय असं कथाकथन होईल। अतिशय उत्कृष्ट कथा दरवर्षी सादर होत असतात। ह्या कथांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, कथा सादर झाल्यानंतर तुम्हाला त्याची अनुभूती घेता येईल। 21 वर्ष हा कालखंड काही कमी कालखंड नाही। 20 वर्षापासून मग गुरुवर्य वी गो मराठी प्रबोधिनीनं हा ज्ञानाचा यज्ञ, हा साहित्याचा जागर अखंडपणे तेवत ठेवलेला आहे। नमस्कार, आज मी आपल्यासमोर कथा सादर करत आहे, आपलीच माणसं। दादू केरळहून गावाकडे आला की सारा गाव गोळा व्हायचा। कधी आला, आता किती दिवस मुक्काम, परत कधी जाणार, घरी या, कधी येणार, गेल्या वेळी येतो म्हणाला होता पण आला नाही, यावेळी चुकवू नका, लोकांचा आग्रह असायचा। दादू सोन्या चांदीच्या दुकानात कामाला होता। वर्षे 6 महिन्यातून एकदा यायचा, पण आला की नडल्या अडलेल्याला धावायचा, मदत करायचा। प्राथमिक शाळेला सर्वात जास्त देणगी दादूने दिली होती। मुलं शिकली पाहिजेत, आम्हाला शिकायची हौस होती, पण परिस्थिती नव्हती। नाईलाजानं परमुलखात जावं लागलं, हजारो कोस दूर। म्हणूनच गावात शिक्षण वाढलं पाहिजे असं दादूला नेहमी वाटायचं। 4 वर्षांपूर्वी गावात झाडे लावायचा कार्यक्रम झाला। एकट्या दादूने 3000 झाडांची जबाबदारी उचलली। त्यांची लागण केल्यापासून ती मोठी होईपर्यंत सर्व खर्च केला। 2 वर्षांपूर्वी शाळेत 15 ऑगस्ट साजरा झाला, त्यावेळी दादू उपस्थित होता। 1ली ते 5वी पर्यंतच्या प्रत्येक 10 गरीब मुलांना त्याने दत्तक घेतले, त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली। सगळे शिक्षक अवाक झाले। गावचे सरपंच, पोलीस पाटील दादूला खूप मान देत असत, पण दादू कधी राजकारणाच्या नादाला लागला नाही। दादूच्या उदारपणाची ख्याती आजूबाजूच्या गावात देखील होती। 10 वर्षे झाली दादू केरळात गेला होता। तिथंच मालकाला सोने पकविण्याकरिता मदत करत होता, पण मालक शंका घेत असल्यामुळे दादूने दुकानदारी सोडली आणि गावाकडे आला व वडिलांबरोबर राहून शेतातील सर्व कामे करू लागला। पण एके दिवशी धाडस करून घरी न सांगता दादू पुन्हा केरळात गेला। एका जुन्या गिरायकाची भेट घेऊन त्याच्याकडेच काम करू लागला। अशीच 2-3 वर्षे गेल्यानंतर त्याने स्वतःचे दुकान टाकले, कष्टातून जिंदगी उभी केली। एकदा दिवाळीला दादू घरी आला। खूप दिवसांनी घरी तशीच परिस्थिती, विधवा बहीण, एक भाऊ तुरुंगात, एक भाऊ डोक्याने मन, आजारी आई आणि रोजगार करणारे वडील। दादूने प्रत्येकासाठी काही ना काही भेटवस्तू आणल्या आणि सगळी आनंदी झाली। दिवाळी संपली, दादू केरळात जाण्यास निघाला। तोपर्यंत शेजारचा नामदेव आला, म्हणाला जमीन देणार आहे,
पैशाची गरज आहे, पण तुझ्याशिवाय नाही. मग दादूने विधवा बहिणीच्या नावावर जमीन घ्यायचे ठरवले. दादू वडिलांना म्हणाला, बहिणीला आधार म्हणून असू दे. पण वडील म्हणत होते, आधी घरचं बघ, घरची फक्त 1 एकर जमीन आहे, हवी तर तिला नंतर घेऊन दे. पण दादू म्हणाला, आज रोजी तिला गरज आहे, तिला कुठलाही आधार नाही. वडील गप्पा बसले. खरेदी झाली, विधवा अक्का आनंदी झाली आणि दादू निघून गेला. त्यानंतर असाच पायंडा पडत गेला आणि बघता बघता दादूच्या घरची 25 एकर मिळकत झाली. आता घर तेवढे मोठे बांधले की निवांत झालं. दादूने लगेच घर बांधायला काढले. दादूने विधवा अक्काच्या मिळकतीत घराचा पाया काढला. दादू अक्काला चेष्टेने म्हणायचा, आम्हाला या नव्या घरातून हाकलून लावशील बघ. अक्का हसायची, म्हणायची, असली चेष्टा मला खपणार नाही बघ, तुझ्यामुळे आम्ही 4 घास खातोय. अक्काचे डोळे पाणवायचे. दादूला मुलगा नव्हता, एकच मुलगी होती रिंकू. ती शिकत होती. या सर्वांमध्ये फक्त 1 एकर जमीन दादूने स्वतःच्या नावाने घेतली. त्यापेक्षा काही केलं नाही. दादू गावी आला की वडिलांसाठी रोज मटण आणायचा. अगदी तुरुंगातल्या म्हादूला देखील डबे पोचवायचा आणि जाताना तुरुंगात म्हादूला 4-5 हजार रुपये देऊन जात असे. पण अलीकडे दादू थकल्यासारखा दिसायचा. ऍसिडचे काम करून आजारी पडलेला. 2 वेळा कावीळ झालेली त्यातून कसा तरी वाचलेला. गावकरी मित्र सांगायचे, दादू गावी ये. होच झालं, एकतर मुलगी आहे, कशाला पळतो एवढा. पण दादू म्हणायचा, अरे असं म्हणू नका, हे 7-6 माणसांचं कुटुंब माझंच की, कोण जबाबदारी घेईल. घराचं काम संपत आलं की गावी परत यायचा विचार करू की. गावी घराचं काम संपत आलेलं, फक्त रंगाचं काम तेवढं बाकी होतं आणि तेवढ्यात लॉकडाऊन झाला. रंगाचं काम तिथेच थांबलं. दादू फॅमिली सहित केरळमध्ये अडकला. पण दरम्यान म्हादू पॅलरवर सुटला. हे कळताच दादूला खूप आनंद झाला. लॉकडाऊन चालू होऊन 1.5-2 महिने झाले आणि वीज चमकावी तशी एके दिवशी गावी बातमी येऊन धडकली. दादूचा देहांत झाला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अफवांचा महापूर आला. कोण म्हणायचा कोरोनाने गेला, तर कोण म्हणायचा कावीळ जास्त झाली. गावकऱ्यांना काहीच समजत नव्हते. दादूच्या जवळचे मित्र त्याच्या घरी गेले, पण घरच्यांना सुद्धा यातलं काही माहिती नव्हतं. मग गावकऱ्यांनी मुलीला फोन केला. मुलीबरोबर बोलले तर कावीळ जास्त झाली आणि लॉकडाऊनमुळे औषधे पण मिळाली नाहीत आणि त्याच्यातच ती गेले असे समजले. हे सर्व सरपंचांना देखील समजले. त्यांनी झटाझट फोन करून रिंकूला पास सेंड केला आणि प्रेत गावी आणण्याची व्यवस्था केली. दुपारी 4 वाजता गावात ॲम्ब्युलन्स आली आणि एकच गजब झाला. संपूर्ण गाव शोकाकुल झाले. दादूचे दोस्त तर हमसून रडू लागले. पण इकडे दादूच्या घरात मोठी अफवा पसरली की दादू कोरोनाने मेलाय. त्याला कावीळ नव्हतीच. दादूचे घर शेतात होते, त्यामुळे गावकऱ्यांनी प्रेत शेतात दहन करण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात दादूचा बाप पुढे आला. म्हणाला, गेलेला माणूस काय परत येणार नाही, पण त्यामुळे घरातला दुसरा कोणीतरी कमी व्हायला नको. दादूच्या प्रेताला माझ्या शेतात अग्नी देऊ नका, मी ते देऊ देणार नाही. माणसे चकित झाली. सरपंच आश्चर्यचकित झाले. ते समोर आले. दादूच्या बापाला समजावून सांगू लागले, दादूला कोरोना झालेला नव्हता, त्याला कावीळ झाली होती, त्यामुळे भिण्याचे काही कारण नाही. पण दादूचा बाप ऐकायलाच तयार नव्हता. विधवा बहीण तर बोलायलाही तयार नव्हती. दादूची आई खाली मान घालून रडत बसलेली. दादूच्या बायकोचे डोळे सुजलेले आणि हे सर्व पाहून तिला भोवळ आली. ती खाली कोसळली. सरपंचांनी 4 माणसांना बोलावले. प्रेत ॲम्ब्युलन्समध्ये घातले आणि प्रेत गावच्या स्मशानात न्यायचे ठरले. थेट गावचे स्मशान घातले. गावकऱ्यांनीच दादूच्या प्रेताचे दहन केले. मातीचा कार्यक्रम कसा तरी झाला असेल. विधवा बहिणीने दादूच्या बायकोला सांगितले, तुम्हाला आता तुमची सोय बघावी लागेल. तुम्ही आता कुठे राहणार, परंतु तुमचं इथं काहीच नाही. तशी रिंकूची धरतीच दुबंगली. दादूची बायको तर गलीत गात्र झाली. काय करावे सुचेना. रिंकू सरपंचाकडे गेली. त्यांना सर्व प्रकार सांगितला. सरपंच म्हणाले, 4 माणसे बोलावून बैठक घेऊ. 2 दिवसानंतर बैठक बसली. सरपंच दादूच्या वडिलांना म्हणाले, काका आता पुढे काय करायचं. बाप म्हणाला, आता त्यांच्या नशिबाला तरी कोण काय करणार. सरपंच म्हणाले, पण ही सगळी इस्टेट दादूनेच तर घेतली ना. तसे वडील संतापले. म्हणाले, दाखवा बघू दादूचं नाव. तुम्ही आमचं घर फोडायला आलाय काय. दादूच्या नावावर फक्त 1 एकर जमीन आहे. त्यावर त्याच्या बायको मुलांनी कसंही चालवावं. आम्हाला 1 गुंठा
बघून गावकरी आश्चर्यचकित झाले. नाईलाजाने आपापला अपमान सहन करीत घरी निघून आले. बापाने दादूच्या बायको मुलीला घराबाहेर काढले. गावातच एका मित्राच्या घरी दादूची बायको व रिंकू राहू लागली. एकेकाळी सोन्याच्या धुरात वावरणारी मुलगी गावी आली की इथं ठेवू की तिथं ठेवू अशी करणारी विधवा बहीण, मुंगळ्यासारखे चिकटणारे भाऊ आणि वडील, ॲसिडमध्ये काम करून घरच्यांसाठी बापाने उभी हयात घालवली. मिळेल तेवढा पैसा घरी दिला आणि त्यांनीच पाठ फिरवली. रिंकूला खूप वाईट वाटायचं. डोळे पाजरू लागत पण इलाज नव्हता. ती सहन करत होती. माणसं इतकी नीच असू शकतात, दगडाच्या काळजाची असतात. पण रिंकूला राहून वाटत होतं की माझा बाबा मला उघड्यावर सोडून जाणार नाही. तिने सर्व पेपर्स काढून प्यायचे ठरवले. तसे तिने सर्व कागदपत्रे जमा केली व मला फोन केला. मी सर्व कागदपत्रे पाहिली पण त्यात दादूचे नाव कुठेच नव्हते. मी रिंकूला म्हणालो, आपलं काही चालेल असं वाटत नाही, तरी पण एकदा खरेदी दस्त काढून पाहू. पण त्यातही दादूचे नाव कुठेच नव्हते. मला राहवत नव्हतं. शंका ही होती की दादू असे करणार नाही. दादूचे शिक्षण कमी होते पण व्यवहार चतुर पण जास्त होते. माझे मन शासनकर्त्याच होते. मला झोप येत नव्हती. केरळात दादू कोणाकोणाकडे जायचा याची चौकशी केली तर कोणताही सल्ला घेताना दादू सुब्रमण्यम वकिलांकडे जायचा असे कळले. मी पास काढला. रिंकूची आई, मामा आणि मी केरळात गेलो सुब्रमण्यम वकिलांकडे आणि आश्चर्य घडले. वकिलांकडे सर्व पेपर्स तयार होते. दादूने सर्व मिळकती घरातल्यांच्या नावे केल्या होत्या पण दरवेळी 100 रुपये स्टॅम्पवर करारपत्र करून घेतले होते की त्यात दादूने पैसे घातलेत व या सर्व मिळकती खऱ्या अर्थाने दादूच्या नावे आहेत. माझा आनंद गगनात मावेना. मी रिंकूला म्हणालो, आता काळजी नको, आपण जिंकलोय. मी गावी परत आलो. सरपंच, पोलीस पाटील यांना सर्व प्रकार सांगितला. सरपंच म्हणाले, आता सांगतो एकेकांना. सरपंचांनी सर्व कागदपत्रे घरच्यांना दाखवली तरीही वडील बहीण ऐकेना. ते म्हणाले, हे सर्व खोटे आहे. आमचे स्टॅम्प्स नाहीत, आमच्या सह्या पण नाही. शेवटी कलेक्टर व एसीपी साहेबांकडे तक्रार केली. 10 दिवसात रिंकूला ताबा द्या अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल. हे कलेक्टर साहेबांचे शब्द ऐकताच सर्वांचे चेहरेच काळवंडले. गुमान कागदावर सह्या करून निघून गेले. सरपंच दादूच्या वडिलांना म्हणाले, काका, स्वतःच्या पोराला जाळायला जागा दिली नाही. इतकं उरफाट काळीज बापाचा असू शकतं. त्याच्या बायको मुलींसाठी जरा सुद्धा बाजार सुटला नाही. ॲसिडमध्ये काम करूनच त्याला कावीळ झाली पण याची जाण तुम्हाला कधी आलीच नाही. तो गेल्यावर तर सारच संपलं. ज्यांच्यासाठी केलं तीच माणसे उलटली. आता तुमची वेळ निघून गेली. उचला गबाळ आणि व्हा चालते. माधुरेखा, तुला तर तुरुंगात सुद्धा लागत होता मटणाचे डबे पोचवायचा, पैसे द्यायचा. तुझी सुद्धा बुद्धी पालटली. सरपंच दादूच्या बहिणीला म्हणाले, अक्का, तुला तरी कळायला हवं होतं. तुझा पती वारल्यानंतर तुला आणि तुझ्या मुलाला दादूनेच तर सांभाळलं. कधी रोजगार करू दिला नाही. 70 लाखाचं घर बांधून दिलं. सगळं विसरलीस. आता वेळ गेल्यावर रडून काय उपयोग. उठून बोरा बिस्तारा गुंडाळा, इलाजच नाही. सर्वजण सामान घेऊन जायच्या तयारीत असतानाच रिंकू सरपंचांना म्हणाली, थांबवा हे काका, मेलेल्यांना मारून काय उपयोग. ही सर्वजण मागतकरी आहेत आणि तशीच राहतील. माझा बाप देणारा होता तो उदार आणि दिलदार होता. तोच वारसा त्यांनी आम्हाला दिलाय. त्यांनी चूक केली म्हणून आपण करायला नको. या प्रत्येकाला 4-4 एकर जमीन द्या, राहण्याकरता घर द्या. यांना घराबाहेर काढलं तर माझ्या बापाला वाईट वाटेल. त्यांनी कधीच कुणाला दुखावला नाही. तशी आम्हाला दोघींना कितीशी जमीन लागणार आहे आणि माझ्या लग्नाची काळजी करू नका. बापाने त्याची तजवीज करून ठेवली आहे. रिंकू धाड धाड बोलत राहिली. सरपंच, पोलीस पाटील यांचे डोळे विस्फारले. सगळे स्तब्ध झाले. रिंकूचा तो उदारपणा पाहून गावकरी सुद्धा गहिवरले. सरपंच रिंकूला लांबूनच म्हणाले, शाबास पोरी शाबास. जिगरबाज बापाचे लेक म्हणून गावाला तुझा कायम अभिमान वाटत राहील. आज दादूच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळाली असेल. धन्यवाद. रसिक हो, गेल्या 2 वर्षात आपण जो विदारक असा अनुभव घेतला तोच अनुभव कुमारी समृद्धी पाटील हिनं आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला.
या 2 वर्षामध्ये आपल्या नात्यातील काही व्यक्ती गेल्या, आपल्या मित्रपरिवारातील कोणी गेलं, सगळ्या सोयऱ्यामधले कोणी गेलं, आणि या सगळ्यानंतर जे प्रसंग ओढवले हे सगळे आपण अनुभवलेले आहेत. आणि एक मंत्रमुग्ध करणारी अशी कथा कुमारी समृद्धी पाटील हिनं आपल्यासमोर सादर केली. कथा लेखक मला माहीत नाही, पण कथेची उत्तमपणे मांडणी या ठिकाणी समृद्धीनं केलेली आहे. पुन्हा एकदा तिचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करतो. मित्रांनो, माणसाला कथेचे किंवा गोष्टीचे आकर्षण हे फार असते. कथेच्या मागे माणूस की माणसाच्या मागे कथा हे मला नक्की माहीत नाही, पण माणूस आणि कथा हे दोघेही एकत्रच असतात हे मात्र नक्कीच खरे आहे. कारण प्रत्येकाला गोष्टी आवडत असते. आपल्या आवडीची पुढची गोष्ट आहे जिवलग आंबोळीचं सेट, आणि ती कथा घेऊन येत आहे मालती मारुती पाटील, महिला विद्यालय. कुमारी मालती मारुती पाटील. माझे नाव मालती मारुती पाटील आणि माझ्या कथेचे नाव आहे आंबोळीचे शेत. पार्वतीबाई शेताकडे निघाली होती. डोक्यावर टोपली आणि टोपलीत कारभारासाठी जेवण. सूर्य माथ्यावर आला होता. तिची पावले झप झप पडत होती. समोरून पाडगावला चाललेल्या एका रुबाबदार घोडस्वारानं तिला थांबवलं. त्यानं विचारलं, हे कंचं गाव म्हणायचं? मडिलगी बुद्रुक माझ्या भावा, ती उत्तरली. लई भूक लागली आहे बघ, का हाय का तुझ्या टोपलीत? घे की, असं म्हणत तिने डोईवरची टोपली खाली उतरवली. त्यावरील कपडा काढला आणि त्या घोडेस्वाराला देण्यासाठी 2 आंबोळ्या मोठ्या पानावर काढल्या. याला काय म्हणतात ग बायो? आणि इतकाली भोक कशी पाडली तू याला? हे ऐकता पार्वतीला हसूच आली. ती म्हणाली, याला आंबोळ्या म्हणतात र, आणि इतकाली भोक नाही पाडावी लागत र बाबा. तव्यावर आंबोळीचं पातळ पातळ पीठ घातलं की पाणी मुरतंय आणि भोक पडतात ब जागोजागी. तो घोडेस्वार मोठ्या आवडीनं आंबोळी खाऊ लागला. ते पाहून पार्वतीने विचारलं, आवडली? बेस, आणखी देतेस? घे की. असं करता करता टोपलीच रिकामी झाली. कुणासाठी चालवल्या होत्या जणू? कारभारी दुसऱ्याच्या शेतात राबत्यात त्यांच्यासाठी. आता ना पुण्यांदा करून आणते. माझे हात धट्टे कट्टे आहेत आणि घरात आंबोळीचं पीठ बी आहे. तो घोडेस्वार तिच्या बरोबर तिच्या झोपडीपाशी आला. लोटाभर पाणी पिऊन समाधानाची ढेकर देऊन घोड्यावर बसून निघून गेला. इकडे पार्वतीनं पुन्हा आंबोळ्या केल्या आणि ती शेताकडे गेली. तिच्या पतीने विचारलं, काय ग पारू, आज उशीर केला? वाटेत एक घोडस्वार भेटला होता. लई भुकेला होता. त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या आणि पुण्यांकरिता वक्कत झाला. अगं बेस केलंस. तो भुकेला माणूस पोटभर जेवला ना, मग भगवंतच जेवला. खावा आता सुखानं, असं म्हणत पार्वतीने आपल्या पतीसाठी आंबोळ्या दिल्या आणि दोघेही आनंदाने आंबोळी खाऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी राजाचे दूत दाराशी पाहून शेतकरी थोडा घाबरलाच. ते दूत म्हणाले, पार्वतीबाई आंबोळीवाली इथेच राहते का? काय केलं तिनं? शेतकऱ्याने थोडं घाबरतच विचारलं. तिला आणि तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब दरबारात बोलवले. कालच्या घोडेस्वाराने काही कागाळी केली की काय झाली? शेतकरी थोडा विचारत पडला. म्या काही कुणाचं वाईट केलं वय? चला सांगू महाराजांनी. भुकेलेला पोटभर खाऊ घालणं हा काय अपराध झाला वय देवा? ते दोघं नवरा बायको दरबारामध्ये निघाले. बघतात तर काय, त्यांचे स्वागत दिंडी दरवाजापासूनच होते. अगोदरच संकोचलेल्या पार्वतीने सिंहासनाकडे बघितलं. पाहते तर काय, कालचाच घोडेस्वार. ह्योच की तू कालचा घोडे व्हायला बाबा? म्हणजे ते महाराज होते? माफी असावी देवा, काल मी तुम्हाला भाऊ मानलं, एकेरी बोलावलं, चुकी झाली. पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा बंधू, सखा, पिता सर्व काही असतो. तू काल ज्या प्रेमाने मला आंबोळ्या खाऊ घातल्या आहेस त्यांना मी प्रसन्न झालो आहे. मडिलगे बुद्रुक येथे 10 एकर जमीन मी तुमच्या नावावर करत आहे इनाम म्हणून. हे ऐकताच ते गरीब जोडप्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ही जोडी महाराजांना नमस्कार करून जाण्यास निघाली. इतक्यात महाराज म्हणाले, या माझ्या बहिणीचा साडी चोळी देऊन सन्मान करा. माहेर वाशिन आहे ती आमची. हे ऐकताच पार्वतीला गहिरूनच आले. शेवटी ही जोडी मडिलगेला येऊन पोचली. कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून दिलं होतं तेच शेत आज सुद्धा आंबोळीचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे. धन्यवाद. कुमारी मालती पाटील हिनं आंबोळीचं शेत
ही कथा आपल्यासमोर सादर केली. ग्रामीण ढंग असलेली ही कथा, ग्रामीण भाषा याचं उत्तम सादरीकरण हिनं केलेलं आहे. आपली मराठी भाषा ही ग्रामीण साहित्यानं समृद्ध असलेली भाषा आहे. शंकर पाटील असतील, दमा मिरासदार असतील, पु ल देशपांडे असतील, अशा अनेक कथाकार साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी आपली भाषा समृद्ध केलेली आहे. आणि ती कथा ऐकत असताना एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. आंबोळीचं सेत याच्यातून शाहू महाराजांचा उल्लेख आला. शाहू महाराजांची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. समाजामध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या दीन असतील, दलित असतील, दुबळ्या असतील, या सगळ्या लोकांचं संरक्षण करणं, त्या लोकांना मदत करणं हे शाहू महाराजांनी अखंड आपल्या हयातभर केलं. त्याचाच एक भाग, त्याचीच एक प्रचिती या ठिकाणी आपल्यासमोर या कथेतून आली. धन्यवाद मालती. यानंतर कुमार परशुराम वैजनाथ उसनकर, कुमार विद्यामंदिर सरोळी, हा पदरा आडची माया ही कथा सादर करेल. नमस्कार, माझे नाव परशुराम वैजनाथ उसनकर. माझ्या शाळेचे नाव मराठी विद्यामंदिर सरोळी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. माझ्या कथेचे नाव पदरा आडची माया. पदरा आडची माया. गेल्या दिवाळीपासून पार्वतीच्या पोटात दुखू लागलं. अधूनमधून खूपच त्रास होत होता. औषध पाणी केलं पण काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस बळीराम आपल्या आईला घेऊन कोल्हापूरला गेला. देशपांडे डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या, औषधं दिली आणि 8 दिवसानंतर रिपोर्ट घेऊन जाण्यास सांगितले. 8 दिवसानंतर बळीराम डॉक्टरांच्याकडे गेला. औषधं दिली आणि कॅन्सर आहे, मिरजेला जाऊन ऑपरेशन करावे लागेल, 30-35 हजार रुपये खर्च येईल, मी पत्र देतो, घेऊन जावा असं सांगितलं. डॉक्टरांनी रिपोर्ट घेऊन सांगितलं आणि मिरजेला जाण्यासाठी पत्र दिलं. बळीराम न संपणाऱ्या दुःखाचं ओझं घेऊन गावी आला. आईला कॅन्सर आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यापासून त्याला अन्नच गोड लागेना, झोपही लागेना. ही गोष्ट निदान लताच्या कानावर तरी घालावी आणि यातून काहीतरी मार्ग काढावा असं त्यानं ठरविलं. बळीरामला 2 मुलं होती. मुलगी सुरेखा 12वीच्या वर्गात शिकत होती आणि मुलगा अशोक 11वीच्या वर्गात शिकत होता. त्यांचं दररोज सकाळी 7:30 ते 12:30 कॉलेज असायचं. मुलांच्या समोर विषय नको म्हणून ते मुलं कॉलेजला जाण्याची वाट पाहायचे. लताचा सकाळचा स्वयंपाक झाला. तिनं सगळी आवरावर केली, तिनं लूटझाट केली. पण बळीरामनं एकदा-दोनदा आत बाहेर केलं. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं हे लताने ओळखलं होतं. जशी पार्वती मावशी घरातून बाहेर कुठेतरी गेली तसा तो आत आला आणि तिला सांगावं म्हणून म्हणाला, लता, ए लता, आईला मिरजेला घेऊन जावं लागतं. हे ऐकून ती अवघडून बसली. तू कोल्हापुरातून रिपोर्ट घेऊन आला त्याच दिवशी त्यानं त्याला विचारलं होतं. काय दोष नाही, दिल्या दिवशीला खावा, फरक पडत असं कुठंच त्यानं सांगितलेलं. तरीही तिच्या मनात शंका आली. का नावं लागतंय मिरजेला? ऑपरेशन करावं लागतं. कसलं? काय झालं हो त्यासनी? मोठा आजार आहे म्हण, कॅन्सर आहे म्हण. कॅन्सर? आवो, ह्यो रोग लई वंगाळ असतो म्हण, म्हणूनच तर काळजी वाटते ना. नसेल हो कॅन्सर, डॉक्टरांचं काहीतरी तपासण्यात चुकलं असेल. आता डॉक्टर कुठे कशाला कुठे सांगल? आवो, खरं अगदी तर हिंडत्यात. सकाळ सांजचं अर्धी 3 कोरा भाकरी खात्यात, जरा कासना भात खात्यात. मग त्याच्या नुसती पोटात दुखतया, मग तो कॅन्सर कसा असेल व? नसेल व कॅन्सर, नसेल. ती आपल्या आणि बळीरामच्या मनाची समजूत घालत होती. अगं, झाडवरून मस्त चांगलं दिसतंय, पण आता धोंग्याने पोखरून काढलं. तसं झालं आईचं. तर मुळ्यात आपल्याला झाड नुसती उभं करावं आणि जोरानं वारा आला की मुळासकट टुंगळून पडावं, तशी तर्रा झाली आईची. हे बघा, किती बी पैसा अडका लागू दे, पण आत्तींचं ऑपरेशन करायचं. वय तर इतकं रुपये कुठून आणायचं? इतकं म्हणजे असं किती लागतात? 30-35 हजार तरी लागतील असं डॉक्टर म्हणत होतं. आणि खर्च निराळा म्हणजे 40 हजारावर गेलं. वय तेवढा खर्च सहजच येणार. मिरजेत ऑपरेशन करायचं आहे ना, कुठ्याला माझी पोट पडावं लागल, तेव्हा कुठं पोटातला रोग सापडल. हे दांडगं कोडं झालं म्हणायचं. मग आता कसं करायचं? अगं, पुरीच्या लग्नालाच पैसे गोळा करताना तोंडात राळ वाढलं, मग आता हे कसं करायचं? आवं, सोन्याच्या किमतीची तुमची आई जर का एकदा माथी आड गेली
म्हातारी भिंतीला पाठ लावून दुचागती होऊन बसली. तिचं डोळं पाण्यानं भरलेलं. म्हातारीनं बळीरामाला खाली बसण्याची खूण केली. आई, तुझ्या डोळ्यात पाणी का ग? नव बळीरामा, तू मला खरं सांग, काय म्हणतीस? माझं ऑपरेशन करावंच लागतंय? होय आई, त्याबद्दल सुटका नाही. म्हणजे तू आमचं बोलणं? होय का, सगळं बोलणं ऐकलंय म्या. मग का पैशाचं कसं करणार? पुरीचं लगीन रहित करून माझं ऑपरेशन करायचं? हे बघ, आपल्या दोघात जे बोलणं झालं ते लताच्या कानावर जाता कामा नाही. का म्हणशील तर माझ्या पोटाला लेक नाही. ती माझी सून नव, ती माझी लेकच आहे. तिनं मला आईप्रमाणे सांभाळलं. आपल्या दोघात जे बोलणं झालं ते लताच्या कानावर जाता कामा नाही असं बळीरामला सांगितलं तिनं. बळीरामाला माझ्या रक्ताची शपथ आहे असं तिनं सांगितलं आणि पार्वती मावशीनं आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट ठेवून तिला शपथ घातली. तसा बळीरामाला हुंदका अनावर झाला. म्हातारीनं लेकाला मिठीत घेतला. बळीराम आणि म्हातारी एकमेकांची समजूत घालत होती. मग बळीराम ऑपरेशनासाठी कमी पडणाऱ्या पैशांचा जोडणीला लागला. शामरावचा त्यात पस नव्हते चेअरमन होता. त्यांना बळीरामानं गाठलं आणि 10,000 रुपयांची मागणी केली. मी कर्ज मंजूर करतो, पण तू माझं एक काम केलं पाहिजे. जमण्यासारखं असेल तर करीन की. हे बघ, वरच्या मळ्यात उसात लई दमदाट झालंय, तेव्हा तिथं तणनाशक मारायचं काम तुझं. तुझ्या बिगर हे काम कोण चांगलं करणार नाही. चालेल की, मारीन मी औषध. बळीराम पंप आणि तणनाशकाची बाटली घेऊन घरी आला. बळीरामनं पंप खुंटीला टांगला आणि तणनाशकाची बाटली दिवळीत ठेवली. तिन्ही सांज टळून गेली होती. त्यांना हात पाय धुवून घेऊन घटकावर आईबरोबर बोलत बसला. सगळी 8:30 वाजता सगळी मिळून जेवली. सगळी झोपली. सारं सामसूम झालं. तरीही म्हातारी जागीच होती. अंधारात डोळे फाडून पाहत होती. जणू तिची नजर काहीतरी शोधतच होती. सकाळ झाली. लताचा सकाळचा स्वयंपाक झाला. मुलं आवरावर करून कॉलेजला गेली. बळीरामनं म्हशीचं शेण गाणावलं. पण बळीरामला शंका आली. सकाळी लवकर उठणारी आपली आई अजून कशी का उठली नाही? तो तिच्याजवळ गेला आणि तोंडावरील कामरान काढून म्हणाला, आई, ए आई, अगं उठ की. दररोज सकाळी तर लवकर उठतीस ना, मग आज कशी काय उठली नाही? बळीरामनं 2-3 दहाका मारून आई उठलीच नाही. मग त्यानं दिवळीकडे पाहिलं. दिवळीकडे बघतोय तर तणनाशकाची बाटलीच नव्हती. मग तर त्याच्या मनात जास्तच शंका आली आणि त्याच्या मनात धस्स झालं. घडलं हे कोणाला सांगू नको अशी जणू तिनं त्याला शपथच घातली होती. तिच्या म्हणून तिच्या उजव्या हाताचं मधलं बोट तिच्या ओठावर तसंच होतं. बळीरामच्या पायातून वारच गेलं. बळीरामानं काय ओळखायचं ओळखलं. म्हातारीचा प्राण निघून गेलेला आणि ए आई म्हणून त्याला हंबरडा फोडला आणि जमिनीवर धाडकन कोसळला. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मला पाठीमागच्या बाजूला जराशी चळवळ वाटते. एका पाठोपाठ एक मनाला अंतर्मुख करणाऱ्या कथा या ठिकाणी हे बालकथनकार सादर करत आहेत. लक्षात ठेवा, दरवर्षी स्पर्धा घेतली जाते आणि त्या स्पर्धेतून चांगले विद्यार्थी निवडले जातात. पण यावर्षी कोणत्याही प्रकारची स्पर्धा न घेता काही ठराविक शाळांना निमंत्रण देऊन या कथा मागवलेल्या आहे. या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलं आहे. त्या कथांचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. एखादी गोष्ट असो किंवा एखादी कथा, या सगळ्याच गोष्टी मुलांना आवडत असतात आणि गोष्ट ही माणसाची सांस्कृतिक भूक आहे. गोष्टीशिवाय माणूस रमत नाही, ती गरज आहे. माणूस एकटा राहू शकत नाही किंवा एकटा वाढूही शकत नाही. जरी एखाद्या माणसाला सुखवैभवाच्या राशीवर जरी लोळवलं तरी त्याला एकटेपणाचं दुःख हे जाणवत असतं आणि दुःखामध्ये सुद्धा तेच आहे. म्हणजे माणूस सुखात असो किंवा दुःखात असो त्याला सोबत ही लागते आणि माणसाला सोबत नेहमी गोष्ट पुरवते. गोष्ट म्हणजे काय फार मोठी गोष्ट असायला पाहिजे अशातला भाग नाही. ज्यावेळेला 2 व्यक्ती, वयस्कर व्यक्ती एकमेकाला भेटतात त्यावेळेला त्यांनी एकमेकांच्या बद्दलचं, हवापाण्याबद्दलचं बोलत असतात, त्यावेळेला त्यांच्या गोष्टी असतात. ज्यावेळेला 2 सैनिक एकमेकाला भेटतात त्यावेळेला आपल्या युद्धाच्या गोष्टींबद्दल बोलत असतात, त्यावेळेला त्यांच्या गोष्टी असतात. जेव्हा मित्र एकमेकांच्याबरोबर बोलत असतात, आपल्या कॉलेज जीवनातल्या गोष्टी बोलत असतील किंवा एखाद्या सिनेमातली कथानक ते सांगत असतील, ती त्यांची गोष्ट असते. शेवटी गोष्ट कोणतीही असो
तर माणसातील संबंधाला एक सांस्कृतिक मूल्य देण्याचं काम ही गोष्ट करत असते. आणि सांस्कृतिक संबंध पुरवणाऱ्या आणि प्रस्थापित करणाऱ्या साधनापैकी गोष्ट हे महत्त्वाचं साधन आहे म्हणून आपण बघायला पाहिजे. प्रत्येकाला या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बोलता येणार नाही. ती कला अवगत असायला पाहिजे. ती कला आपण प्रयत्नानं साधली पाहिजे. पण आपल्याला जरी बोलता आलं नसलं तरी पाठीमागं बसून उत्तम श्रोता होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण श्रोता उत्तम झाल्याशिवाय आपल्याला नवीन शब्द कानावर पडणार नाही, आपल्याला चांगलं बोलता येणार नाही. यासाठी आपण सगळे मिळून या कथाकथन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कथा ऐकूयात, त्यांचं कौतुक करूयात. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने या सगळ्यांचं स्वागत आहे. यानंतर आपल्यासमोर कुमार विशाल शापूरकर हा ठळकवाडी हायस्कूलचा विद्यार्थी गड आला पण सिंह गेला ही कथा सादर करतो. नमस्कार, माझे नाव विशाल महादेव शापूरकर. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी. माझ्या कथेचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आऊसाहेब आपल्या वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत होत्या. एक सूर्याच्या किरणामध्ये एक भव्य किल्ला त्यांना दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभेद्य असा हा किल्ला. या किल्ल्याचे नाव कोंढाणा. पण या किल्ल्यावर मोगलांचा हिरवा निशाण फडकत होता. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही या विचारात आऊसाहेब मग्न होत्या. इतक्यात शिवराय आले आणि म्हणाले, आऊसाहेब काय आहे आपल्या मनात? तेव्हा आऊसाहेब म्हणाल्या, शिवबा, या कोंढाण्यावरचं हिरवं निशाण आम्हाला खुपतंय. तेव्हा महाराज म्हणाले, ते तर आम्हाला सुद्धा बोचते आऊसाहेब. आईची इच्छा ती तर पूर्ण झालीच पाहिजे या विचारात महाराजांनी कोंढाणा आपल्या ताब्यात घेण्याचा बेत केला. पण हा गड कोण जिंकू शकेल, या कामगिरीसाठी कोणाला पाठवावे या विचारात महाराज होते. तेव्हा त्यांच्या मनात एक नाव आलं, ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. महाराजांचा खेळगडीच. तानाजी कोकणातील उमरटी या गावचा. तानाजी अंगाबांध्यानं भरदार होता. छाती तर एखाद्या बुरुजासारखी बुलंद. महाराज या विचारातच होते तेव्हाच तानाजी अचानक आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी चेलारामांसोबत गडावर आला होता. त्याने महाराजांना निमंत्रण दिले. पण महाराज म्हणाले, तानाजी, आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकणार नाही. तानाजी, का? कारण आम्ही तेव्हा जातीने कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत. हे ऐकताच तानाजी ताडकन उभे राहिला आणि म्हणाला, महाराज, हा तानाजी जिवंत असताना अशा जीवावरच्या मोहिमेवर आपण जाणार? मग आम्ही कशाला आहोत? तेव्हा महाराज म्हणाले, नाही नाही, तुमच्या घरात तर शुभकार्य आहे आणि तेथे तुम्ही असणे गरजेचे आहे. तानाजी म्हणाले, ते काय नाही महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजीनं आपल्या मुलाच्या लग्नासाठी स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं. शिवरायांचं स्वराज्याचं काम पहिल्यांदा हा त्याचा बाणा. महाराजांची आज्ञा घेऊन सूर्याजींनी तानाजी कोंढाण्याच्या मोहिमेला निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. चांदण्या लुकलुकत होत्या. गडद अंधार पडला होता. सर्व मावळे चोर पावले दबकत दरी जवळ जमा झाले. गडाच्या बाजूला घनदाट जंगल होतं. गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिथे उभा होता तिथे एकही पहारेदार नव्हता. त्याचं कारण म्हणजे ती दरी खोल असल्या कारणाने तिथून कोणी चढून वर येऊ शकणार नाही हा उदयबानाचा गैरसमज. पण तानाजीनं तोच मार्ग निवडला. त्याच मार्गाने जायचे ठरवले. आणि तानाजी सूर्याजीला म्हणाला, सूर्याजी, तुम्ही तुमचे 500 मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठा. आम्ही आमचे 200 मावळे घेऊन हा कडा चढून वर जातो. वर जातात आम्ही कल्याण दरवाजा उघडू. तुम्ही घुसा एकदम. दोघं मिळून धुवा उडवून टाकू शत्रूचा. असे म्हणून दोघेही आपापल्या वाटेला निघाले. तानाजींनी आपल्यासोबत एक घोरपड घेतली होती. त्या घोरपडीचं नाव यशवंती. हा प्राणी आपली नखे भिंतीत खुपसून उभ्या भिंतीलाही घट्ट धरून राहतो. तानाजींनी यशवंतीला दोरी बांधली आणि दिली कड्यावर फेकून. कड्यावर जाताच यशवंती खाली उतरून आली. असे 2 वेळा झाले. कुणास ठाऊक तिला तानाजींचा काळच दिसला.
अति ती 2 वेळा खाली आलेले पाहून तानाजींना खूप राग आला व तानाजी म्हणाले, यशवंते, पुन्हा जर तू खाली आलीस तर तुझी खांडोळी करीन. असे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तिला कड्यावर फेकून दिली. तेव्हा ती कड्याला घट्ट धरून बसली. सर्व मावळे भराभरा कडा चढून वर गेले. पण वर जाताच मुघल सैन्याला त्याची चाहूल लागली. सर्व मुघल सैन्य मावळ्यांवरती तुटून पडले. घनघोर लढाई सुरू झाली. सपासप वार होऊ लागले. तलवारीला भिडल्या, ढाली कलाडल्या, मशालींचा नाच सुरू झाला. काही मावळे कल्याण दरवाजाकडे धावत जाऊन कल्याण दरवाजा उघडला. तेव्हा सूर्याजी आत घुसला आणि सूर्याजांनी सुद्धा मोगल सैन्यावर हमला केला. लढाई सुरू होती. तानाजी सिंहासारखाच लढत होता. पण कोंढाण्याचा किल्लेदार उदयबान मैदानामध्ये आला. त्याने तानाजीवर वार केला. तानाजी आणि उदयबानामध्ये लढाई सुरू झाली. ते दोघे इतक्या जोरात लढत होते की बघणाऱ्याला वाटत होतं 2 ढग एकमेकाला आपटत आहे. पण हे लढत होते. तेव्हाच उदयबानाने एक असा वार केला. तो वार इतका जबरदस्त होता, त्या वारामध्ये तानाजीच्या ढालीचे 2 तुकडे झाले. पण आता काय, तानाजी दमले नाहीत. त्यांनी आपल्या कमरेचा शेला काढला आणि आपल्या हाताला गुंडाला आणि ते पुन्हा लढू लागले. पण घात झाला. उदयबानाच्या वारामध्ये तानाजी धारातीर्थी पडले. सर्व मावळ्यांचा धीर कसला. मावळे सैरावैरा धावू लागले. हे पाहताच 80 वर्षाचे शेलार मामा उदयबानावर धावून गेले आणि इकडे सूर्याजीने ज्या कडावरून चढून मावळे वर आले होते त्या कड्याचा दोरच कापला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथं मरून पडला आहे आणि तुम्ही काय भावताय भागूबाई सारखं. नसेल हिंमत तर या कड्यावरून उडी मारून जीव द्या किंवा मोगल सैन्याशी लढून त्यांचा पराभव करा. असे म्हणतात सर्व मावळ्यांनी हर हर महादेवची गर्जना करून मोगल सैन्यावर तुटून पडले. स्वराज्यानं हा किल्ला जिंकला. ही माहिती महाराजांना समजताच महाराज आनंदाने रायगड सोडून कोंढाण्याच्या दिशेला निघाले. सूर्योदयाप्रमाणे महाराज सुद्धा कोंढाण्यावर पोहोचले. महाराज खूप आनंदी होते. पण तेथे सर्व मावळे आपले मस्तक खाली घालून उभारले होते. महाराजांना माहीत नव्हतं की त्यांचा ताना आज नाही. महाराज आले. पाहतात तर काय, त्यांचा तानाजी मृत्युमुखी पडला होता. तानाजीचे डोके शेलार मामाच्या मांडीवर होते. महाराज आले. महाराजांना दुःख अनावर झालं. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. महाराजांनी तानाजीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, अरे रे रे, आज गड आला पण माझा सिंह गेला. आज गड आला पण माझा सिंह गेला. म्हणून या गडाचे नाव आजपासून सिंहगड आहे. ही घटना घडली 4 फेब्रुवारी 1670. धन्य धन्य तो तानाजी, धन्य धन्य ते शिवराय. जय भवानी, जय शिवराय. विद्यार्थी मित्रांनो, विशाल शाहपूरकर यांना एक ऐतिहासिक प्रसंग गड आला पण सिंह गेला हा कथेद्वारे सादर केला. कथा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून भेटते. कथेची माध्यमं वेगवेगळी जरी असली आणि ती वेगवेगळ्या रूपातही आपल्याला भेटते. कधी ती प्राणीकथा असते, कधी ती सृष्टिकथा असते, कधी ती नीतिकथा असते, लोककथा असते, परिकथा असते, धर्मकथा असते, कधी पौराणिक कथा असते आणि स्वातंत्र्यावरच्या कथा आपण अनेक ऐकलेल्या आहेत. तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारातल्या कथा तुम्ही या ठिकाणी ऐकत आहात. पहिल्यांदा ज्यावेळेला आपण कथा ऐकतो ती बालपणात ऐकतो. बालपणापासूनच आपण कथा ऐकत मोठे झालेलो असतो. गोष्ट आणि माणूस हे नातं अतूट करता येत नाही. लहानपणापासून आपण चिवकाऊची गोष्ट ऐकली असते. चिवकाऊ, उंदीर मामा, चांदोबा, ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी पात्र आपल्या कानावर आलेल्या असतात आणि त्या गमती जमती घेत आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. बाळाबरोबर त्याची गोष्टही मोठी होते. त्या कथेचा आकार बदलतो, कथेचा प्रकार बदलतो, कथेचा आशय बदलतो आणि आपण हळूहळू मोठे होत जातो. बालपणीचे सवंगडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते कथेमधून आपल्याला भेटलेले असतात. कधी कोल्हा भेटतो, कधी माकड भेटतो, कधी उंदीर मामा भेटतो, कधी चांदोबा भेटतो, कधी जंगलचा राजा सिंह भेटतो आणि हे सगळे भेटतात. पण त्यावेळेला आपल्याला कधी असा प्रश्न पडला नाही, लांडगा गाणं गातो का किंवा माकड शाळा कसं चालवतो. पण ते सगळं आपण ऐकत ऐकत मोठे होत गेलो असतो आणि त्याच्यावरचे ते जे संस्कार आहेत ते संस्कार आपल्या मनावर रुजलेले असतात. हे असेच संस्कार या कथेतून आपल्याला
मिळत असतात. आणि म्हणून मगाशी म्हटलं की कथा आणि माणूस, गोष्ट आणि माणूस नातं अतूट आहे. यानंतर या कथाकथन सत्रातली पुढची विद्यार्थिनी आहे कुमारी कुशल गोरल. ही मराठी विद्यानिकेतनची विद्यार्थी आहे. पुनर्भेट ही कथा आपल्यासमोर सादर करते. सर्वांना नमस्कार. आयुष्य जगत असताना कुणाचे आयुष्य किती असेल हे आपणास माहीत नाही, म्हणून आयुष्य मनसोक्त जगा, कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही. ही गोष्ट आहे 4 जिवलग मित्रांची, जे एकाच शाळेत जुन्या SSC पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं असं एक अलिशान हॉटेल होतं, ते कॅम्पमध्ये. त्या हॉटेलची चर्चा यांच्याही कानावर आली होती की तेथील चहा सुद्धा त्यावेळी 10 रुपयाला मिळत असे, जेव्हा अमृततुल्यचा चहा 25 पैशाला होता. SSCची परीक्षा झाल्यानंतर यांनी असं ठरवलं की आपण त्या हॉटेलमध्ये जाऊन एकदा चहा घ्यायचाच, आणि चौघांनी 40 रुपये जमवले. रविवारचा दिवस होता. सकाळी 10:30च्या सुमारास चौघेही आपापल्या सायकलवरून हॉटेलवर पोहोचले. तेव्हा तेथील सिक्युरिटीवाल्याने त्यांना फाटकाशी आले. तेव्हा चौघांनी आम्हाला चहा घ्यायचा आहे असे सांगितले. तेवढ्यात एका तरुणाने त्यांना आत बोलावले. चौघेही गार्डन रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर त्या तरुणाने जवळ येऊन चौकशी केली. तेव्हा प्रत्येकानं आपलं नाव सांगितलं व चहाची ऑर्डर दिली. तेवढ्यात एक वेटर ट्रे घेऊन आला. त्यात चहा होता, तो त्यांच्यासमोर त्याने ठेवला. दिनेश, संतोष, मंदार आणि प्रसन्न या चौघांनी चहा घेता घेता गप्पा मारण्यास सुरुवात केली, आणि सर्वांनी एकमताने असं ठरवलं की आपण 50 वर्षानंतर याच तारखेला याच हॉटेलमध्ये एकत्र यायचं, आणि त्या दिवशी जो सर्वात उशिरा येईल त्यानं हॉटेलचं झालेलं बिल भरायचं. तेवढ्यात एका काळ्या कोटातील तरुण तेथे आला बिल घेऊन. दिनेशने त्यांनी चौघांनी ठरवलेली गोष्ट त्याला सांगितली. त्यालाही या चौघांचं कौतुक वाटलं आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी कुमार गवळा. मी याच महिन्यात या हॉटेलमध्ये नोकरीला लागलो आहे. कदाचित 50 वर्षानंतर मी इथेच असेल तर आपण नक्कीच भेटू. आता चौघेही पुढचं शिक्षण घेण्यासाठी पांगले. संतोषच्या वडिलांची बदली झाल्याने तो शहर सोडून गेला. मंदार व प्रसन्न यांनी शहरातीलच वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतला. दिवस, महिने, वर्ष निघून गेली. 50 वर्षात त्या शहरात आमूलाग्र बदल झाला. शहराची लोकसंख्या वाढली. रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रोमुळे शहराचा चेहरा मोहराच बदलून गेला. ते कॅम्प भागातील हॉटेल काळानुरूप नूतनीकरणाने भव्य झालं होतं. शहरात अनेक 5 स्टार हॉटेलं त्यासारखीच असली तरी ते हॉटेल शहराची शान होतं, आणि आता त्या हॉटेलचा मॅनेजर होता कुमार गवळा. 50 वर्षानंतरच्या त्या तारखेला दुपारी एक अलिशान कार हॉटेलच्या दाराशी आली. कारमधून दिनेश उतरला. तो काठी टेकत पोर्चमधून जाऊ लागला. तेव्हा एका काळ्या कोटातील टक्कल असलेल्या लठ्ठ ऑफिसरने त्याला शेक्यांसाठी हात पुढे केला. तेव्हा दिनेशने निरखून पाहत विचारले, कुमार गवळा? तेव्हा कुमारने हसून दाद दिली आणि त्याला मिठी मारली. कुमार म्हणाला, प्रसन्न सरांकडून तुमच्यासाठी 1 महिना अगोदरच टेबल बुक करून झाले. आता दिनेश मनोमन खुश झाला होता की तो सर्वात पहिला आल्यानं आजचं होणारं बिल त्याला भरावं लागणार नव्हतं. तासाभराने संतोष तेथे आला. संतोष ही शहरातला एक मोठा बिल्डर झाला होता, पण तो आता वयोमानानुसार बुजुर्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक दिसत होता. दोघेही गप्पा मारू लागले आणि त्या दोघांची वाट पाहू लागले. आता अर्ध्याच तासात मंदार तेथे आला. मंदारशी बोलताना या दोघांना समजलं की मंदार शहरातील एक मोठा उद्योगपती झालाय. तिघेही शाळेतील आठवणींना उजाळा देत होते आणि तिघांची नजर सारखी दरवाजाकडे जात होती की प्रसन्न कधी येतो. तेवढ्यात कुमार तेथे आला व त्याने ऑर्डर घेऊन सांगितले की प्रसन्न सरांकडून निरोप आला आहे, मी येतोय, तुम्ही सुरुवात करा. आता तिघेही 50 वर्षानंतर एकमेकांना भेटून खुशीत होते. चेष्टा मस्करी गप्पा तास झाला. स्नॅक्सही खाऊन झाले होते. आता दिनेशला 8 वाजेपर्यंत निघायचे होते, म्हणून त्याने जेवणाची ऑर्डर दिली. कुमारने ती जेवणाची ऑर्डर घेतली. तिघांचेही जेवण झाले. आता दिनेशने कुमारकडे बिल मागितले.
तेव्हा कुमारने बिल पेड झाल्याचे सांगितले. प्रसन्नने सगळ्यांच्या आवडीचा मेनू कुमारला सांगून ठेवला होता व आता त्याने ऑनलाईन बिल पेड केले होते. आता तिघेही निघायच्या तयारीत असताना 8 वाजता एका आलिशान कारमधून एक तरुण उतरला व या तिघांजवळ येऊ लागला. त्या तरुणाकडे हे तिघेही पाहतच राहिले. तरुण वयातील प्रसन्न त्यांच्या पुढे उभा होता. तो तरुण बोलू लागला, मी प्रसन्नचा, तुमच्या मित्राचा मुलगा. बाबांनी तुमच्या आजच्या भेटीबद्दल मला सांगितलं होतं. ते या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते, पण ते गेल्याच महिन्यात दुर्धर आजाराने गेले. बाबांनी मला सांगून ठेवलं होतं की तू उशिराने त्यांना भेटायला जा, लवकर गेलास तर मी या जगात नाही म्हणून ते नाराज होतील. त्यांनी मला सांगून ठेवलं होतं की तू माझ्या वतीने त्यांना घट्ट मिठी मार. आणि असं म्हणून प्रसन्नाच्या मुलाने आपले दोन्ही हात पसरले आणि तिघांनीही त्याला आपल्या मिठीत घेतले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रसन्नाच्या मुलाचे दोन्ही खांदे अश्रूंनी ओले झाले होते आणि कुमार त्या जिवलग मित्रांची गाभेट पाहून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपत होता. धन्यवाद. धन्यवाद कुशल. आत्तापर्यंत सादर झालेल्या कथांच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मनाला अंतर्मुख करणाऱ्या कथा 4 कथा या ठिकाणी सादर झाल्या आणि एक ऐतिहासिक कथा आपल्यासमोर सादर झाली. कुशलची कथा ऐकल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये माझ्याकडे असलेली एक कविता मित्रांच्याबद्दल मला इथं फक्त 2 कडवी तुमच्यासमोर सादर करतो. कारण मित्रांनो, आपण मित्र माणसं भरपूर जमवण्यापेक्षा चांगले 4 मित्र जमवणं हे अतिशय गरजेचं आहे, जे केव्हाही आपल्या जीवाला जीव देऊ शकते. कविता खूप मोठी आहे, फक्त त्याच्यातले 2 कडवी मी वाचतोय. मित्र वेडेच असतात, केव्हाही येतात, केव्हाही जातात, मनाची दारं उघडीच टाकतात, आपल्या सुखात खळखळून असतात, आपल्या दुःखात पिळवटून रडतात. मित्र वेडेच असतात. जवळची नातीसुद्धा परकी होतात, दिलं घेतलं हिशोबात अडकतात आपले नातेवाईक पाहुणे मंडळी. जवळची नातीसुद्धा परकी होतात, दिलं घेतलं हिशोबात अडकतात. तिथं हेच सावरायला असतात, सावरलं की अलगद बाजूलाही सरकतात. मित्र वेडेच असतात. रक्ताच्या नात्याचे नसतात, अग्निसमक्ष जोडलेले नसतात. एखाद्या अवचित हळव्या क्षणी अद्वैत साधून मनात शिरतात. मित्र वेडेच असतात. या कथेमध्ये कुमारी कुशल हिनं आपल्या 4 मित्रांची कथा सांगितली. आपल्या स्वतःच्या मरणानंतरसुद्धा आपल्या मित्रांना दुःख होऊ नये याची काळजी त्या मित्रांना घेतली. सगळेच मित्र तो प्रसंग ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना मनाला खरोखर दुःख होतं. तर या कथा सांगत असताना एक गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की कथाकथन करत असताना काही गोष्टी आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजे. की एक तर आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे, या सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडे आहे. गेल्या 21 वर्षापासून गुरुवर्य V. साठे मराठी प्रबोधिनीनं हे अखंडपणे जे कार्य चालू केलेलं आहे, त्या कार्यातून अनेक मुलांना हक्काचं व्यासपीठ मिळालं, अनेक कथाकथनकार तयार झाले, जे आजही आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये इथून जो घेतलेला वारसा आहे तो पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुमारी आर्या गायकवाड. ही मुलं कॉलेजच्या जीवनामध्ये अतिशय खंबीरपणाने उभं राहण्याचं काम करत आहेत. तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, तुम्हाला उत्तम गोष्टीची निवड करता आली पाहिजे, तुमच्याकडे तन्मयता असली पाहिजे. गोष्ट सादर करताना एखादं पात्र त्याच्यामध्ये असेल, त्या पात्रामध्ये आपल्याला शिरता आलं पाहिजे, ते पात्र आपल्याला जगता आलं पाहिजे आणि तरच तुमची कथा प्रभावीपणे सादर होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे शब्दसंग्रह असला पाहिजे, वक्तृत्व असलं पाहिजे आणि त्याच बहुश्रुतता हे सुद्धा आहे. चांगलं ऐकल्याशिवाय आपल्याला चांगलं बोलता येणार नाही. शब्दसंपत्ती तुमची असली पाहिजे. या सगळ्या गुणांचा संगम असलेली ही मंडळी
आज व्यासपीठावर आहे. या सगळ्यांचं मी आपल्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कुमारी आर्या गायकवाड याला विनंती करतो की त्यानं व्यक्ती आणि वल्ली, पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली याच्यातील एक पात्र सादर करावं. नमस्कार, मी पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील नारायण हे एक छोटंसं पात्र आज तुमच्यासमोर सादर करत आहे. नारायण हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. कुठल्याही मंगल कार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलं घरात कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतो. हे सर्व नारायण लोक 2 खिशांचा खाकी सदरा घालतात. डोक्यावर ब्राऊन टोपी असते. हे खाकी ब्राऊन वगैरे मळखाव रंग नारायण लोकांना फार आवडतात. खाकी सदऱ्याच्या दोन्ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाइम टेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचे बसल्या बैठकीला जमले की मुहूर्ताची बोलणी सुरू होतात आणि नेमकं गाडं पंचांगावर आणतं आणि इथे नारायण पुढे सरसावतो. हे पंचांग नारायण कोटाच्या खिशातून पंचांग काढीत पुढे येतो. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान देखील हलत नाही. प्रत्येक गोष्टीत नारायणाला घ्या हो बरोबर असा सर्वांकडून आग्रह चालू असतो. सुमारे 8-9 निरनिराळ्या वयाच्या आणि आकारांच्या बायकांसमवेत नारायण खरेदीला निघतो. इथे एका बाईसोबत कापड खरेदी करणं म्हणजे मनशांतीची कसोटी असते. पण नारायण 1 नाही 2 नाही सुमारे 8-9 बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्यांची चढ उतार अत्यंत उत्साहाने करू शकतो. एखाद्याच्या अंगात खून चढतो ना, खून, तसे नारायणाच्या अंगात लग्न चढते. काकू माझा ऐका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भांडारात चांगला आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा. मालकाच्या तोंडात समोर हे वाक्य बोलण्याचं त्याला चांगलंच धैर्य आहे. बरं बाबा, काकू लगेच शरणचिठ्ठी देतात. मामी, काकूंना खण पाहू दे, तोपर्यंत नरहर शेठच्या दुकानात जाऊन आपण मंगळसूत्राचे नमुने बघून घेऊ काय. हो, आणि अंगठीचंही माप आणलंय बरं का जावई बुवाच्या. अंगठी नरहर शेठकडे नको, रामलाल लखनमालकडे अंगठी. मी काल बोललोय त्याला, आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी अंगठी. सोनं पुढल्या 3 दिवसात वाढतंय ना. बरं, निमूटपणे मामी आणि भाजीच्या लग्न आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणा मागून निघतात. गल्ली बोळातून वाट काढीत नारायण त्यांना नरहर शेठच्या दुकानात नेतो. अरे पण अंगठीचंही इथंच म्हणत होते अशी सारखी गुजगुज करण्याचा मामी प्रयत्न करतात, पण नारायण ऐकायला तयार नाही. नरहर शेठ, मंगळसूत्र न्यायला केव्हा येऊ? 4-5 दिवस होते. हे 4-5 दिवस वगैरे अर्धवट नको, नक्की तारीख सांगा. 17 हेलपाटे मारायला मला सवड नाही. नारायण सोनार दादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील हाड म्हणायची ताकद नाही, पण इथे अपील नाही, इथे लग्न आणि ते यथास्थित पार पाडणे हे त्याचं कर्तव्य. अहो, गेल्या 4 दिवसात दाढीला सवड नाही त्याला. 4 तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राचे नमुने पाहून झाल्यानंतर मोर्चा पुन्हा कापड दुकानी वळतो. इथे अजूनही मनासारखे खण सापडलेले नाहीत, पण नारायण डगमगत नाही. काकू माझा ऐका, हे घ्या 25, यातले निवडा 8. हे 4 जरीचे. मुलीच्या सासूला होईल. अरे पण गर्भरेशमी असता तर काय करायचं थेरडीला गर्भरेशमी. सर्व बायका शत्रू पक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऐकून मनसोक्त असतात. आणि हे साधे ठेवून घ्या 12 काय करायचं लागतात. लग्न सोमवारी, त्या दिवशी बाजार बंद. आयत्या वेळी खण काय सुतळी मिळणार नाही विधभर. नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचे कौतुक होते. हे बरी खरं हो, आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीणबाई आयत्या वेळी अडून बसल्या, नवऱ्या मुलाला हातरुमाल हवेत म्हणून. सगळा बाजार बंद. मग नारायणानं जाणले बाई कुठून से. नारायण लगेच फुलतो. कॅम्पापर्यंत सायकल हाणीत गेलो आणि डझनाचा पाक सांडून आदल आम्ही वारूच्या नवऱ्या पुढं. पूस म्हटले का किती नाका पुसतोस या हातरुमालानंतर. तसा डरत नाही मी, पण म्हणतो आधीपासून तयारी हवी. काय गुजा मावशी ही आपलेही मत अगदी नारायणासारखेच आहे असे सांगतात. आणि आता खुद्द लग्नाच्या दिवशी नारायण म्हणजे डोके गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालीत असतो. थैमान. आज
त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात. नारायण, पानाचा तांबा कुठे आहे? नारायणराव, मंगळसूत्र येणार ना वेळेवर? नारायणा, बँडवाले अजून नाही आले. काय हे? नारू तर चड्डीची नाडी पान ना. नारू भाऊजी, ही एवढी नट ठेवून घ्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून. नार्या, लेखावर चहा नाही आला अजून, व्याधी पेटलाय. नारायण, गुलाब पाण्याची बाटली फुटली. नारबा, पटकन ती टांगे सांगा. एका हातात केळीच्या पानांचा पिंडा, बगलेत केरसुणी, दुसऱ्या हातात कुणाचा तरी कार्ड धरलंय आणि तोंडाने क्रिकेट कॉमेंट्रीच्या वेळी रेडिओ जसा विश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे. हा भटजी, ही केरसुणी. पांड्या, बोल स्वच्छ झाडून घे. कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर. मला कशाला बोलवतात? त्यांना म्हणावं इकडे या. हा या ना तरी देसाई. ओ मधुमावशी, ते आचार्य आले बघा. या तुम्ही चला सर. काय? टांग्याचं भाडं मी देतो, तुम्ही जा. चोळखण आणीतून इथवर रुपया तीर्थरूपाने मिळाला होता तुमच्या. 8 आण्याच्या वर दमडी नाही मिळणार. हा किल्ली काय हवाय? किल्ली बिल्ली काय नाही मिळणार, तामण मी देतो. हुश. इकडे मंगलाक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडते वेळी एखाद्या कुर्यात सदा मंगलमला 4 मंगलाक्षता उडवून तो जो सटकतो तो आता वरातीच्या नादात. फुलांनी मडवलेली मोटार स्वतः जाऊन तो घेऊन येतो. बँडवाल्यांना चांगली गाणी वाजवण्याची धमकीही देतो. आणि आता निरोप समारंभाच्या वेळी नवरी मुलगी नारायणाला वाकून नमस्कार करते. इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणाऱ्या हनुमंतासारख्या भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचे हृदय भरून येते. सुमे, मजेत राहा बरं. वसंतराव, अशी मुलगी मिळाली नसती तुम्हाला. आय एम द नोईंग हर चाइल्डहुड. भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागी उतरलेला चष्मा साधा वर करण्याच्या नादात नारायण डोळे पुसतो. वरात जाते. नारायण आता मांडवातल्या एका कोचावर अंगाची मुठकुळी करून गाढ झोपतो. वरातीतली मंडळी 1-1:30 वाजता परततात. कोचावर मुठकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेही लक्ष जात नाही. फक्त नारायणाची बायको आज जाते, 10 ठेगळं जोडलेलं पांघरून काढते आणि हळूच त्याच्या अंगावर टाकते. बाजूलाच एका बाजूला गोधडीवर त्याच्या नारायणाचं किरड पोर झोपलेलं असतं. त्याच्या बाळामुठीत सकाळी कोणीतरी दिलेला बुंदीचा लाडू काळा कभिन्न झालेला असतो. मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्यांची नोकरं घोरत असतात. बाकी सर्वत्र सामसूम असते. धन्यवाद. कथेचं सादरीकरण कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर्या गायकवाडीनं सादर केलेली व्यक्ती आणि वल्ली या या पुस्तकामधील एक पात्र नारायण. मगाशी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला जर कथाकथन करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतात. त्याच्यातला एक मुद्दा जो मी सांगितला नव्हता तो आर्यानं आपल्या कथेद्वारे सांगितला. एक म्हणजे उत्तम अभिनय असला पाहिजे, शब्दपेग चांगली पाहिजे, पाठांतर चांगलं पाहिजे, तर कथा आपली उत्तम आपल्याला रसिकांच्यापर्यंत पोहोचवता येते, ती तुमच्या मनापर्यंत पोहोचते. या सगळ्या कथाकथनकारांनी अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केलं आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, पण कशा पद्धतीने वाजवायच्या मी तुम्हाला सांगतो. ही 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा टाळ्या वाजवायच्या. सर्व कथाकथनकारांचे हार्दिक अभिनंदन. सगळ्या कथा कशा वाटल्या मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही फक्त छान छान एवढंच उत्तर द्यायचं आहे. सर्व कथाकथनकारांच्या कथा कशा वाटल्या? छान छान 2 वेळा म्हणावं पाहिजे. कथा सगळ्या कथा कशा वाटल्या? धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचं हे कथाकथनाचं सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.